तरीच म्हटलं अजून कसं काय झालं नाही माझ्यासोबत कुठेतरी बाहेर जाताना. तर हॅलो यू ऑल, मी आकांक्षा, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर दिवसभर राब 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 राबून संध्याकाळचं घरी आले आणि घरी आल्यावर बघते तर काही ढीगभर भांडे पाडले होते. तर सगळं मी आवरले, माझं पण टिफिन काढून ठेवले आणि आवरून झाल्यावर मी लागले भांडी घासायला. ढीगभर भांडी पडले होते. मला भांडे घासायचा इतका कंटाळा येतो ना, माझं तोंड बघू शकता तुम्ही कसं झालंय. मी लय म्हणजे लय जीवावर काम करत होते. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं डी मार्टला. असं कधीच होत नाही की बाहेर जाताना काय विसरले आणि ते खाली गेल्यावर लक्षात आले, पण मी चष्मा विसरले होते म्हणून परत वरती गेले आणि चष्मा घालून आले खाली. त्याच्यानंतर आम्ही दोघ जण निघालो. पण जाता जाता असं झालं की इतकं गरम होत होतं ना, गाडीवर चाललेलं तरी पण गरम होत होतं. आणि उन्हाळा कसला असतो यार, बिलकुल आवडत नाही मला तर उन्हाळा. माणसाला एक सण होत नाही, ऊन वारा पाऊस काहीच सण होत नाही. तर आम्ही फायनली पोहोचलो डी मार्टला. तिथे आम्ही गाडी वगैरे पार्क केली. गाडी पार्क केल्यावर मी तिथून बॅग वगैरे सील केली, पण तिथले ते जे मॅडम होते ना ते मला खूपच बोलत होते, कारण मी त्यांना खूपच आवडली होती. पण आम्ही हे जे आतमध्ये जाऊन घेतलोय खरं आहे, पण त्याला आम्ही टॅगच लावलो नाही. नंतर लक्षात आलं. घ्यायला फक्त 2 सामान घ्यायला गेलो होतो, पण यांना 2 पिशव्या कसं भरल्या आम्हाला समजलंच नाही. नंतर आम्ही आलो घरापाशी दोघ जण, पण सगळ्यात वर घेऊन जायचं टेन्शन आलं होतं. कसं कसं करून घेऊन गेलो वर. तर असा गेला आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.